देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। या शपथेसोबतच अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावे होतील। आजवर महाराष्ट्राचा कोणताही उपमुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री झालेला नाही। तो पायंडा फडणवीस मोडीत काढणार आहेत। तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन देवेंद्र फडणवीस एक नवा रेकॉर्ड स्वतःच्या नावे करणार आहेत। तो म्हणजे 1960 पासून ते आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात जो कोणी उपमुख्यमंत्री झाला तो मुख्यमंत्री न झाल्याची उदाहरण आहे। उपमुख्यमंत्री पदावर राहून पुन्हा मुख्यमंत्री होणारे देवेंद्र फडणवीस हे राज्यातले पहिले नेते ठरणार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे गटाचे अध्यक्ष विधानमंडळ गटाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना मनापासून शुभेच्छा देतो। मी पुन्हा येईल खूप थट्टा झाली, खूप मस्करी झाली, उद्धवजी खूप बोललेत, पवार साहेब बोललेत, राऊत तर बोलतच राहतात, पण आज पुन्हा विक्रमी मतांनी आम्ही या ठिकाणी निवडून आलो आणि पुन्हा मुख्यमंत्री हे देवेंद्रजी हे सगळ्याच्या नाकावर टिचून छातीवर उभे राहून पुन्हा मुख्यमंत्री होत आहेत। देवेंद्रजींवर जो विश्वास दाखवला ते खऱ्या अर्थाने आता तो विश्वास सार्थ होणार आहे, कारण देवेंद्रजी पुन्हा एकदा या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होतील आणि या देशात महाराष्ट्र पुन्हा ताकदीने त्या ठिकाणी देश पुढे जाण्यासाठी उभा राहील। आजवरच्या इतिहासात महाराष्ट्राला 11 उपमुख्यमंत्री लाभले, ज्यात छगन भुजबळ 2 वेळा तर अजित पवारांनी 5 वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवलं। सुरुवातीपासून पाहिलं तर नाशिकराव तिरपुडे, सुंदरराव सोळंके, रामराव आदिक, गोपीनाथ मुंडे 2 वेळा छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते, आर पाटील, अजित पवार 5 वेळा तर 2022च्या शिंदे सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री झाले। या वरच्या नावांपैकी उपमुख्यमंत्री राहिलेल्या कुणालाही मुख्यमंत्री बनता आलं नाही। त्यात अपवाद एकट्या देवेंद्र फडणवीसांचा राहिला। 4 वेळेला का 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालो, माझं तर रेकॉर्ड झालंय, पण तिथंच गाडी थांबते, पुढे काही जाईना। मला मनापासून वाटतं की मी राज्याचा प्रमुख व्हावं। 1978 पासून महाराष्ट्रात हा समज होता की उपमुख्यमंत्री झालेला माणूस पुन्हा मुख्यमंत्री पदावर येत नाही। तो पायंडा फडणवीसांनी मोडीत काढला। शरद पवार आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात 4 वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र सलग 5 वर्षांची टर्म पूर्ण करणारे वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्रात सर्वाधिक काळ वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं। ते 11 वर्ष 78 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। त्यानंतर विलासराव देशमुख 7 वर्ष 129 दिवस, शरद पवार 6 वर्ष 221 दिवस आणि चौथ्या स्थानी देवेंद्र फडणवीस आतापर्यंत 5 वर्ष 17 दिवस मुख्यमंत्री पदावर राहिलेत। नवी इनिंग पूर्ण झाल्यानंतर फडणवीस हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या स्थानी येतील। माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होण्याचं निश्चित झालेलं आहे। याचाच अर्थ महाराष्ट्राची प्रगती भविष्यात अतिशय चांगल्या प्रकारे होईल आणि देशातील 1 नंबरचं महाराष्ट्र राज्य होईल अशी माझी अपेक्षा आहे। आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या ते शपथ घेतील आणि 2014 ते 19 मध्ये जसा कामांचा एक झंझावात पूर्ण महाराष्ट्राने पाहिला, आता त्याच्या दुपटीच्या वेगानं आता पुन्हा नव्यानं कामं होतील। आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या घराघरात त्या गोड बातमीमुळे दिवाळीसारखा एक आनंदाचा क्षण। नाही, हे पर्व 2014ला होतं आणि त्या पर्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार जे आहे आणि महाराष्ट्राला अतिशय गती दिली गेली। आता हे तिसरं पर्व आहे। पूर्णपणे विकसित महाराष्ट्र जो आहे तो आपल्याला घडवण्याकरता निश्चितपणे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण जीवाचं रान करू। सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यात शरद पवारांनंतर आता देवेंद्र फडणवीसांचं नाव असणार आहे। शरद पवार यांनी आतापर्यंत 4 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत, तर अजित पवार स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढत यावेळी 6व्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील। तिघही दादा असतील, शिंदे साहेब असतील आणि मी असेल आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत आणि मित्रपक्ष आहेत, एकत्रितपणे चांगलं सरकार हे महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू।
विशेषतः आम्ही जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करून ती आश्वासनं आम्ही पूर्ण करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।